नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. हिंदवी स्वराज्य अजिबात कर्जबाजारी नव्हते. इसवी सन 1670 हे वर्ष महाराजांना प्रचंड यशदायी धनदायी ठरले. पण याचे वर्म आणि मर्म काय? या यशाच्या नौबतींचा आणि शिंगतुताऱ्यांचा आवाज प्रेरणादायी आहे हे खरे, पण यामागे महाराजांनी आणि त्यांच्या प्रत्येक सैनिकानेही योजनाबद्ध केलेली पूर्व आणि पूर्ण तयारी, कडक अनुशासन, तिखट शिस्त आणि आपल्या नेत्यावरती व ध्येयावरती अढळ निष्ठा व विश्वास हे या यशाचे मर्म आहे. महाराज शिवाजीराजे हे 5 वर्षात शिवनेरी गड घेण्यात अपयशी ठरले. नंतर लगेच माहुली गड घेण्यातही प्रथम त्यांना पराभव पत्करावा लागला. बाकी सर्वत्र सर्व मावळ्यांना व सरदारांना अचूक यश मिळत गेले. महाराजांनाच 2 ठिकाणी अपयश आले. कोणाही सरदाराच्या वा सैनिकाच्या मनात अविश्वासाचा ठराव लिहिला गेला नाही, कारण नितांत विश्वास, आपल्या नेत्यांच्या ईश्वरी महत्त्वाकांक्षेची प्रत्येकाला पुरेपूर खात्री होती. माहुलीचा किल्ला ही महाराजांनी लगेच जिंकलाच की शिवनेरी जिंकण्याकरिता महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना आज्ञा केली. पंतप्रधानांनी शिवनेरी कडवा हल्ला चढवला. पराक्रमाची साऱ्या सैन्याने शिकस्त केली, पण शिवनेरी पुढे मोरोपंतांनी हार खाल्ली. मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. पण माघारी फिरलेले पराभूत मोरोपंत त्र्यंबकच्या किल्ल्यावर चालून गेले. या दिवशी मोरोपंतांनी किल्ले त्र्यंबकगड काबीज केला. म्हणजेच इसवी सन 1670च्या प्रचंड विजय मालिकेत फक्त शिवनेरीचा अपवाद सोडला तर ही मालिका अपरंपार यशदायीच ठरली. एकामागोमाग एक मोहिमा सतत चालू आहेत बघा. स्वराज्याचा अंतर्गत राज्यकारभार चोख ठेवला जात आहे बघा. कोकणपट्टा आणि समुद्र फिरंग्यांना, जंजिरेकर शामलांना आणि मोमईकर इंग्रजांना बिनतोड जबाब देत अखंड सावधान सारेच जण, आगरी, कोळी, भंडारी, कोकणी, कुणबी सारेच जण दर्यावर्दी बनले आहेत बघा. त्यामुळे महाराजांना कोकणची चिंताच वाटत नव्हती. अनुशासन ठीक होते. सुरत, नगर, हुबळी, कारंजा, नंदुरबार, औसा इत्यादी अनेक मोगली ठाण्यांची महाराजांनी लूट केली. पण त्यातही महाराजांचे विचार, खंडणी गोळा करण्याचे नियम, त्यातील कडक अनुशासन, त्यातील नीती आणि शिस्त महाराजांनी किती दक्षतेने पाळली होती. कोणाही गरीब कुटुंबाला झळ लागू नये याची दक्षता ते घेत होते. ज्यांना श्रीमंत म्हणता येईल अशा लक्षाधीशांना आणि ज्यांना नबकोट नारायण म्हणता येईल अशा अतिश्रीमंतांना महाराज पैसे मागत होते. त्यांच्या पावत्याही दिल्या जात. पुन्हा त्या पावतीधारकांना कोणीही त्रास देत नसे. तत्कालीन उद्योगधंद्याचे कारखाने उभे करावेत आणि परदेशाशीही आयात निर्यातीचा व्यापार करावा असे विचार महाराजांच्या मनात येत नव्हते असे नाही. थोडाफार प्रयत्न त्यांनी केलेला दिसूनही येतो. पण पारतंत्र्यातलाच स्वदेश स्वतंत्र करण्याकरिता युद्धाचाच प्रचंड खर्चिक उद्योग महाराजांना करावा लागल्यामुळे शांततेतच करण्यासारखे बाकीचे उद्योगधंदे करण्यास त्यांना वेळ, स्वास्थ्य आणि पैसाही पुरेसा नव्हता. या साऱ्या लुटीच्या मागे एक कठोर पण निश्चित उदात्त हेतू होता. स्वराज्य श्रीमंत पैसेवाले नव्हते. खाऊन पिऊन सुखी होते. स्वराज्याला 1 पैशाचेही कर्ज नव्हते. पुढे पेशवाईत प्रत्येकाला कर्जच होते. स्वराज्य स्वावलंबी असावे असा प्रयत्न महाराजांचा होता. गलबते बांधण्याचे कारखाने त्यांनी कोकणात काढले होते. पुरंदर किल्ल्यावर तोफा ओतण्याचाही कारखाना त्यांनी काढला होता. गाव कामगारांना चांगल्या प्रमाणात उद्योगधंदे मिळत होते. सुतार, लोहार, चांभार, मातंग इत्यादी छोट्या पण पारंपरिक व्यावसायिकांना हाताला काम अन पोटाला दाम मिळत होता. मिठागरांना कोकणात पूर्ण संरक्षण होते. वतनदारापासून इतकेच नव्हे तर धार्मिक देवदेवस्थानापासूनही शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये, त्यांना भुर्दंड बसू नये याबाबतीतही ते लक्ष देत होते. या कालखंडात मराठी बंदरातून आखाती देशाशी, विशेषतः मस्कतसारख्या शहरी बंदराशी व्यापार चालत होता. अरबी व्यापारीही घोड्यांचा व हत्यारांचा व्यापार स्वराज्याच्या बंदराशी निर्धास्तपणे करू शकत होते. त्यांच्यावर आर्थिक, धार्मिक किंवा शारीरिक जुलूम, जबरदस्ती कधीही होत नसे. अरब स्थानातून काही सौदागर बरेचसे अरबी जातिवंत घोडे विकावयास भारतात आणीत होते. असा व्यापार नेहमी चालायचा.
घोड्यांना निरनिराळ्या भारतातील सत्ताधाऱ्यांची, सरदारांची, श्रीमंतांची आणि व्यापाऱ्याचीही मागणी असायची. हे घोडे मराठी राज्यातल्या बंदरातही उतरायचे. एकदा असेच बहुधा मोठ्या संख्येने अरबी सौदागरांनी गिऱ्हाईकांची मागणी पुरवण्यासाठी घोडे राजापूर बंदरात आणले. ही घोड्यांची गलबते येत असल्याची बातमी महाराजांना रायगडावर समजली. महाराजांनी राजापूरच्या आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा पाठवली की हे अरबी घोडे ताब्यात घ्या आणि त्यांची जी काही किंमत असेल ती ताबडतोब द्या. त्याप्रमाणे राजापूरच्या सुभेदाराने हे घोडे जागीच ताब्यात घेतले आणि त्यांनी अरबी सौदागरांना सांगितले की तुमच्या अन्य कोणा गिऱ्हाईकांना हे घोडे यावेळी विकत न देता आम्हालाच विकत द्या. महाराज साहेब यांची पूर्ण किंमत आपणास देतील. अरबांना हे मान्य करणे भागच होते. त्यात त्यांचे नुकसानही नव्हते. थोडीशी सक्ती होती पण जुलूम अजिबात नव्हता. अशा व्यवहाराला म्हणत असत खुश खरेदी. वनी दिंडोरीची लढाई लहान सहान झाली नाही. ते युद्धच झाले. मोकळ्या मैदानावर झाले. इसवी सन 1646 पासून ते आता 1670 पर्यंत या पंचविशीत अनेक चकमकी झाल्या. अनेक जरा मोठ्या झटापटीही झाल्या. अनेक लढाया झाल्या. त्यात मोकळ्या मैदानावर काही लढाया झाल्या. रुस्तुम-ए-जमा व फाझलखान यांच्याशी कोल्हापूरजवळ 28 डिसेंबर 1659 रोजी झालेली कोल्हापूरची लढाई ही मोकळ्या मैदानावरची होती. ती जिंकली. त्यानंतर अनेक छोट्या झटापटीही मावळ्यांनी फत्ते केल्या. पण वनी दिंडोरीच्या मोठ्या युद्धाने मोठाच बदल दिसून आला. आता आम्ही मोकळ्या मैदानावरही शत्रूच्या तिप्पट-चौपट फौजाचाही पराभव करू शकतो हे सिद्ध झाले. याच आत्मविश्वासाने आपली युद्धपद्धती आणि युद्धनीती आपण चालवली तर हरलेली राक्षस तागडी, फतेपूर सिक्री आणि हळदीघाटही आम्ही पुढे फत्ते करू असा आत्मविश्वास महाराजांच्या मनात आणि सैन्याच्याही मनात निर्माण झाला असेल तर नवल काय. आमच्या घोड्यांच्या टापा गोदावरी ओलांडून उत्तरेच्या दिशेने पडू लागल्या. आम्ही सुरतेत तापीच्या तीरापर्यंत पोहोचलो. आता नर्मदा, नंतर चंबळा, नंतर यमुना, नंतर गंगा, रावी, झेलम, सतलज अन नंतर सिंधू ही आम्ही पार करू शकू अन अटक गाठू. हिंदुकुश ओलांडू, गांधारीच्या अन शकुनीच्या गांधारपर्यंतही पोहोचू असा विश्वास मराठी बाळांच्या बाळमुठीत अन मराठी जवानांच्या मनगटात प्रकटला असेल काय. कारण याच काळात महाराजांनी सुरतेच्या मोगल सुभेदाराला लिहिलेले एक पत्र आहे. त्यात ते म्हणतात, तुमचे मोगली घोडे माझ्या मुलखात पराभूत होत आहेत. माझ्या मुलखाचे रक्षण मी करणारच. तुम्ही तुमच्या बादशाह औरंगजेब आलमगीर यांना तुमचे अनुभव अन पराभव का कळवित नाही. महाराज म्हणतात, सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैल तीरापर्यंत अवघा मुलूक म्हणजे आसे तू हिमाचल भारतवर्ष मुक्त करावा, महाक्षेत्रे सोडावीत ऐसा मानस आहे. केवढी आकांक्षा, केवढी महत्वाकांक्षा, केवढे विशाल स्वप्न, आकांक्षापुरती जिथे गगन ठेंगणे. याच काळात इसवी सन 1671 पावसाळा. एक उमदा बुंदेला राजपूत युवक ऐन पावसाळ्यात महाराजांना भेटण्याकरता आपल्या मुठभर सहकाऱ्यानिशी मोगलाईतून महाराष्ट्रात आला. त्याचे नाव छत्रसेल चंपतराय बुंदेला. वास्तविक छत्रसालाच्या वडिलांनी आणि परिवाराने मोगल बादशाहीच्या तन-मन-धनपूर्वक लष्करी चाकरी केली. पण औरंगजेबाने चंपकरायाचा अखेर विश्वासघाताने अंत केला. त्याचे घरदार सर्वस्व जप्त केले. बुंदेल्याचे हे राजघराणे अक्षरशः रस्त्यावर आले. पाणी पिणे के लिए मिट्टी का बर्तन भी नहीं रहा अशी त्यांची अवस्था झाली. छत्रसालाच्या आईने आत्मार्पण केले. छत्रसाल निराधार होऊन उघड्यावर पडला. अखेर हा तरुण, वय अंदाजे 18 वर्षे असावे, मोगलांच्या सैन्यात शिपाईगिरीची नोकरी धरून कसाबसा जगू लागला. त्याच्या बायकोचे नाव किशोरी देवी. बुऱ्हाणपूर येथे मुघल सरदार खान जहाबहादूर, बहादूर खान कोकतालाश याची छावणी होती. त्यातच छत्रसाल होता. सुमारे 1.5 वर्ष आधी मोगलांनी दिलेरखानाच्या सेनापतित्वाखाली नागपूर, शिवनी, छिंदवाडा, देवगड वगैरे भागाचे गोंडवणी राज्य जिंकून घेण्याकरिता मोठी मोहीम काढली. यावेळी गोंडांचा राजा होता बख्त बुलंद शाह. त्याची राजधानी छिंदवाड्याजवळ देवगडच्या किल्ल्यात होती. हा गोंड राजा पूर्ण सार्वभौम स्वतंत्र होता. त्याची कुलदेवता होती दंतेश्वरी भवानी. ते संपूर्ण गौंड राज्य
जिंकून घेण्याकरिता दिलेर खानची मोहीम सुरू झाली. अखेर दिलेर खानाने जंगलमय आणि डोंगरमय भागात असलेला देवगड काबीज करण्यासाठी वेढा घातला. हा भाग अतिशय दुर्गम म्हणूनच अजिंक्य होता. दिलेर खान सुमारे 6 महिने झुंजत होता, पण त्याला देवगड मिळेना. तेव्हा देवगड काबीज करण्याचे काम त्याने छत्रसालावर सोपवले. छत्रसालाला आनंद झाला. वास्तविक आपल्याच एका स्वतंत्र गौंड राजाचे स्वराज्य बुडवून ते औरंगजेबाच्या घशात घालण्याचे पाप आपण करीत आहोत, याची जाणीव छत्रसालाला झालीच नाही. पराक्रमाची शर्थ करून देवगड छत्रसालाने जिंकला. राजा बख्त-बुलंदशाह कैद झाला. औरंगजेबाचे निशाण छत्रसालाने फडकविले. या महापराक्रमाबद्दल छत्रसालाला काय मिळाले? त्याला हवी होती दिल्लीच्या दरबारातील मानाची सरदारकी, पण त्याला काहीच मिळाले नाही. औरंगजेबाकडून साधे शाबासकीचे पत्रही मिळाले नाही. मानपत्रही नाही, पुष्पगुच्छही नाही, शाल आणि नारळही नाही. या प्रकाराने छत्रसाल भयंकर नाराज झाला. दिलेर खानानंतर नेमणूक झाली बहादूर खान कोकलतासची. औरंगजेबाने मराठ्याविरुद्ध या कोकलतासची योजना केली. तो बुऱ्हाणपुरास तळ देऊन बसला होता. त्यात छत्रसाल होता. पावसाळा सुरू झाला होता. तो संपेपर्यंत खान छावणीतच होता. अस्वस्थ असलेला छत्रसाल विचार करीत होता. त्याच्या मनात विचार आला की आपण इथून गुपचूप शिवाजी महाराजांकडे जावे आणि त्यांच्या पदरी सैन्यात राहून चाकरी करावी. नर्मदेच्या उत्तरेला असा भयंकर आत्मघातकी विचार महाराणा प्रतापाच्या नंतर याच एका तरुण राजपुताच्या मनात आला. एकमेव वेडा आणि शिकारीला जातो असे कारण सांगून छत्रसाल आपल्या मुठभर सहकाऱ्यांनिशी भर पावसात बुऱ्हाणपूर छावणीतून बाहेर पडला आणि त्याने शिवाजी महाराजांचा मार्ग धरला. त्याला जंगलातून, चिखलातून आणि नद्या-नाल्यांतून जावे लागत होते. खाण्यापिण्याचे आणि मुक्कामाचे फार हाल होत होते. काही वेळेला तर सापडलेल्या शिकारीचे मांस कच्चे खाण्याची वेळ त्याच्यावर व सहकाऱ्यांवर येत होती. मिळेल ते खाऊन अन मिळेल ती शिकार करून हे सारे वाट तुडवीत होते. फार हाल. खाण्यापिण्याचे. छत्रसालाने गोदावरी ओलांडली. प्रवरा, भीमा, नीरा ओलांडून तो श्रीकृष्णा नदीच्या परिसरात प्रवेशला. त्याला बातमी मिळाली की महाराज शिवाजीराजांचा मुक्काम कृष्णा नदीच्या तीरावर छावणीत आहे. महाराजांची छावणी लांबवरूनच दिसू लागली.